गाइस वेलकम टू माय चैनल शूज वर्ल्ड। सो गाइस आता मैं अभी निकला हूँ, मतलब एक्चुअली हिंदी मराठी दोनों मिक्स है लोग। सो अभी मैं निकला हूँ मेरे ब्रांच से। मतलब ब्रांच से मेरी मीटिंग है अभी मलाड में। प्रिज्म टॉवर ये हमारा ऑफिस है, वहाँ पे मेरी मीटिंग है। ओके, सो अभी मैं और मेरे मैनेजर है सिद्धांत सर। सो हम लोग अभी बाइक पे एक्चुअली निकले। सो अभी हम यहाँ पे रुके हैं मोमोज खाने के लिए यहाँ पे। ठीक है, ये कोई पेड प्रमोशन नाही आहे, प्यार वाला प्रमोशन आहे। सो गाईज आता आम्ही इथे मोमोज वगैरे खाऊ आणि मग त्यानंतर पुढे परत बाईकवर निकलते। सर आप खिला रहे हो ना फिर? खिला रहा हूँ। हाँ फायदा असतो गाइस, मतलब अगर आप वीडियो पे अगर पूछोगे तो ना नहीं बोलता कोई। सो अभी मोमोज पार्टी मिल रही है सर की तरफ से। थैंक यू सर। सो गाईज मोमोज बनवायला थोडा टाइम लागतोय, सो मला भूक लागली जास्त। सो मी आता पहिले भेल पण घेतोय, मोमोजला ऑर्डर दिली आपण। आता आपण पहिले इथे भेल सांगितले, असं तिची भेल खाऊ तिखट तिखट, आणि त्यानंतर मोमोज खाऊ। इकडे आमच्या सरांना वाटतं झोपून येते, त्याचे डोळे बघू सगळे मी। सो आता आम्ही इकडं भेल खाऊ। भाई तिकडे भेल बनवतो मस्तपैकी, सुंदर अशी तिखट तिखट भेल मस्त। आपली भेळ बनवून रेडी झाली, तिला आता गार्निशिंग चालू आहे मस्त की शेव आणि कोरिएंडर। आणि अजून काय टाकतात आता? आईला डाळ बी कॉम्प्लिमेंटरी, टेंडर कोरिएंडर, हरा खावा, वाव, लेमन 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 ज्यूस। ओ माय गॉड, त्यामध्ये ज्यूसच नाही निघलं। हा आता कसं नवीन आपलं इथे डायरेक्ट नवीन आई लेमन। सो गाइस आता टेस्ट करते आमचे सिद्धांत सर। कैसे सर? स्पाइसी है ना मस्त? अंकल थैंक यू, थैंक यू, अच्छा बना है। तो गाइस आमचे मोमोज पण रेडी आहेत। सिद्धांत सर आता मोमोज पण खाणार आहेत। सर एवढी इतनी ट्रीट क्यों दे रहे हो? इतनी ट्रीट क्यों दे रहे हो? मेरे को ऐसा ना फील आ रहा हो नहीं कि बकरा हलाल करने के पहले। हाँ वही होने वाला है। आज मला पण तेच वाटतं, कारण की एवढी वगैरे ट्रीट वगैरे एवढी म्हणजे असं नाही, पण ठीक आहे, त्या लेवलला जी भेटते ना डेंजरस आहे। सो गाईज हा, सो गाईज आता आम्ही लुप्त घेतो, आनंद घेतो जरा खाण्याचा। ठीक आहे, आपण थोड्या वेळात भेटू। गाईज आता फ्राईड खाऊन झाले, आता आम्ही खातोय उकळीचे। हा बाई देतो आपला उकळीचे, आता खातोय स्टीम मोमोज। तो गाईज आता सर आपले पेमेंट करत आहे। सो गाईज आता आम्ही निघालोय। सो गाईज सर आता चाललेत बाईक पार्क करायला। इथे पार्किंग आहे, म्हणजे ऑफिसच आहे, पण ऑफिस आहे आणि इथे प्रॉपरली हे सिक्युअर राहतं, काहीच नो टेन्शन वाला। ऍक्च्युली आज ना सॅटरडे, ठीक आहे, तरी एवढं लांब आलोय ना, आता इथून येताना तर बाईकने आलोय मी, आता जाताना ट्रेनने जावं लागेल, बिकॉज सर राहतात मुलुंडला, आणि मुलुंडपर्यंत जर मी बाईकने जरी गेलो तरी मुलुंडला रश भरपूर असेल, सो तिकडून चढायला प्रॉब्लेम। तर इथून मी आता काय करेल, इथून जाईल स्टेशनला, मलाड स्टेशन, तिथून दादरवरून कल्याण, तिथून मला इझिली सोयीस्कर गोष्टी भेटतील, म्हणजे इझिली सगळ्या भेटतील, मेल भेटेल, लोकल भेटेल, काय भेटतील। सो त्या हिशोबाने बघू आता काय काय होणार आहे। आता पुढे सर तर त्यांचं हेल्मेट वगैरे प्रॉपरली असं लॉक करून घेता, भाई कोणी खेचून पण काढायला नको काय। गाईज आता पोचलोय मी ऑफिसला। सर बाहेर थांबले जरा, त्यांचे दुसरे फ्रेंड्स, ऑफिस कलिग्स भेटले त्यांना, फ्रेंड्स नाही बोलू शकत। सो आता इथून आम्ही जातोय आतमध्ये। गाईज तुम्ही बघू शकता ऍडव्हान्स एकदम लिफ्ट प्रॉपरली इथे सगळं दिसतं।
प्रॉपरली व्हिडिओ नाही शूट करत आहे बिकॉज मला माहीत नाही अलाउड आहे का नाही वगैरे ऑफिसचं हे करायला. बट ठीक आहे, चलता आहे. प्रॉब्लेम असेल कट करून घेऊ. ठीक आहे. सो थोडंसं मला ऑकवर्ड यामुळे वाटतंय बिकॉज म्हणजे माहीत नाही शूट करू शकतो की नाही. ठीक आहे ना. आणि त्यामुळे ऑकवर्ड होतं, बाकी काय नाही. बाकी जर तुम्ही लोकांनी हिंमत दिलीच आहे मला पब्लिकमध्ये पण बोलायची. सो माझं म्हणजे जे पहिले फिअर होतं ना गाईज, ॲक्च्युली मला थोडंसं लाजणं वगैरे होतं की फोन काढायला वरती वगैरे, असं मला थोडंसं ऑकवर्ड वाटतं. पण ते आता नाही राहत. ते कालांतर म्हणजे एवढे 3-4 व्हिडिओज मी अपलोड केल्यात. सो त्यानंतर ना मला थोडंसं एक कॉन्फिडन्स आलं की भाई कर सकता है भाई तू. सो ओके नो इश्यू. पहिले बघतो अजून कोणी आले की नाही. ठीक आहे, त्यानंतर बघू. गाईज आता आमचे जुने बडीज भेटले. तुषार, त्यानंतर आपला शेट, मोठा शेट, आणि हा साहिल आहे. ठीक आहे. ऋषिकेश मी काय बोलतो, काय करत होता तू आता इकडे? इथे काय करत होता खरं सांग. इथे तू काय करत होता? काय गोट्या खेळतो ना का रे भाई? याचं काय इच्छा सोडायची होत नाहीये. हा मगातपासून यांच्याशी खेळतोय, माहित नाही काय सॅटिस्फॅक्शन भेटते तुला. याप्रमाणेच आपलं आयुष्य पण हलतंय ना ऋषिकेश, काय वाटतं तुला? बरोबर आहे भाई. हा ना आपला पारिवारिक व्लॉग आहे, याला तुम्ही अडल्ट करू. फुल टाइमपास करतो. टाइमपास इन द सेन्स थोडंसं चिल करतं, कारण की आम्हाला आता थोडीशी तडी पडणार आहे थोड्या वेळाने. काय वाटतं तुषार? तडी पडणार आहे ना आपल्याला थोड्या वेळाने. सो आम्ही थोडंसं स्वतःला चिल आउट करायचा प्रयत्न करतोय. ऋषिकेश काय बोलत तुला? हँडशेक चालू आहे बाई. सो टाइमपास चालू आहे थोडासा आमचा. ठीक आहे. आता जाऊन ऋषिकेश सिरियस होता, मी येतात थोडासा चिल झालाय, तो मूडमध्ये आला. सो गाइस इकडे ना गहन वाला डिस्कशन चालू है, इधर बहुत डेंजर वाला डिस्कशन चालू है यहाँ पे इन लोगों का, आप देख सकते हो. हाँ पूरा झगड़ा चालू है. हमारी मीटिंग पहले लो, तुम्हारी मीटिंग कर लो. तिथे आहे ना, तिथे आमची मीटिंग चालू आहे, तुम्ही बघू शकता तिथे. तो लॉग इन करतोय भावा. ही व्हिडिओ जेव्हा संकेत बघेल ना तेव्हा तुला सांगेल तो कुठे होता असं. कमेंट करेल, कमेंट. भावा संकेत याला कमेंट कर कुठे गेले ना तू. पोरगी बघायला गेलेला ऐकलं मी. खरं सांग भावा, मला ना एकदम इमानदारीवाली ही रिसेप्शनला जायचं बघितलंय. साला हे दुःख काय खतम नाही हो रहा बे. लग्नाला जायचंय, रिसेप्शनला जायचंय, हळदीला जायचंय. ही मगात पासून हसते. काय बोलतो ऋषिकेश? का रे बाबा, तुला पण जॉईन व्हायची इच्छा होते का? भाई सबसे बड़ा काम वो कर रहा है. क्या पूछ? नीचे से ऊपर भेज रहा है वो, समझ रहे हो? नीचे भी लेके जा रहा है. हाँ नीचे से ऊपर भेजना है. उसके हाथ में कितनी पावर है, एक बटन दबाते इंसान ऊपर जा रहा है. क्या फायर अलार्म चालू हो रहा है, लेके जाएंगे. बाय बाय बाय. अडचण होता. अरे पण मला काही असू दे भावांनो, मजाक नाही करत. ह्या पोराचा जीव त्या गोट्यांमध्ये काय अडकलं तेच नाही करत. येऊन जाऊन त्यांना हलवतोय तो. तू समजा? हाँ नाही तू समजा नाही. बघितलं, हे आमचे चोर मेंबर ढापले, लगेच बॅगेत टाकायला सुरू. एवढी गरिबी आहे. आणि नेमकी मला म्हणतो मित्रांनो, आजच सॅलरी झाली आहे का? आजच सॅलरी आली. बघितलं पोरांचे दुःख. तेरी शादी है? किसके साथ? क्या बोला तूने? भाई ही गोष्ट आहे ना, आम्ही ना खूप बचती करतोय शपथ. कारण की आहेच नाही, आम्हाला माहिती आहे आम्ही आता ना खूप बस्ट होणार आहे. म्हणजे ना थोडं आमच्यावर जे आमचे मॅनेजर खूप ओरडणार आहे, कारण की रिझन आहे, ते रिझन नाही सांगू शकतो मला. त्याच्यासाठी आम्ही आधी हसणार आहे, हसतोय आता आधीपासून, काय की नंतर रडायचं आम्हाला कन्फर्म आहे. काय हिर गणगण आहे रे, हिर गर्दन घाट. गिर गर्दन घाट.
तेरी शादी है, जा फिर शॉपिंग कर. कब आहे गाईज? आपल्या फर्स्ट टाइम आपल्या युट्यूब चॅनलवर रिव्हील झाले की काजलचं लग्न आहे, ते पण मे मध्ये. गाइस इंट्रोड्यूस कर रहा हूँ, ये है पूजा, ये मेरी बहन है, ओके. और ये है भाग्यश्री, शी इज माय गुड फ्रेंड. यस. सो आता आम्ही इकडे ब्लॉगिंग करतो ऑफिसमध्ये. बहना ने हमारे लिए क्या लाया पूजा? मोदक. भाई बंदी फ्रांस से बिजनेस करने के बाद गई थी दादर, ठीक है, दादर गणपति बप्पा के यहाँ पे. उसने वहाँ से अपने लिए उकड़ी के मोदक लाए. इसको यस प्रसाद हाथ में देना होता मैडम जी. ओके थैंक यू. म्यूजिक. रिस्पेक्ट की बात करी भाई. काय बोलता छे. थँक यू पूजा. इसमें से एक ही लेना है बट फायनली मोदक भेटते मला दादरचा खायला ते पण हिच्यामुळे. गणपती बाप्पा मोरया. आजची सुरुवात होणी चाहिए आपली. गाईस तुम्हाला आवाजाला थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागेल कारण की माईक मी बॅगेत ठेवलं आहे. तिकडे लावून फिरेल तर हसतील माझ्यावर सगळं म्हणून. ठीक आहे. भेटू आता अजून काय काय भेटतं खायला आपल्याला. केली आता कॅमेरा पकडायला फुल इज्जत येईल. आता निघालो आम्ही ऑफिसमधून. चेकिंग वगैरे झाली. आता निघालो ऑफिसमधून. वर तुम्ही बघू शकतो वरती ऑफिस आमचं. आता जस्ट आम्ही निघालो इथून गेटमधून बाहेर जाणार. परत मग बाहेर निघाल्यावर ऑटोमधून स्टेशनला जाणार. स्टेशनवरून ट्रेन पकडून तुम्हाला तर माहीतच असेल मुंबईची लाईनने आपण जाणार आहे घरी. लेट होणार आहे आज पण. हा विकेंड पण स्पॉईल आहे. काय विषय नाही, सवय झाली आपल्याला आता स्पॉईल. गाइज हा आहे डे 2. ऍक्च्युली काल मी जेव्हा निघालो ऑफिसवरून वगैरे सो थोडा लेट झालेला तर मी एंड वगैरे करायचं राहिलेला. आणि आज काही एवढं म्हणजे एवढं काय इंटरेस्टिंग सकाळपासून केलंच नाही. फक्त हेअरकट वगैरे केला. तुम्ही बघितलं असेल लास्ट व्हिडिओ खूप दाढी वगैरे वाढलेली वगैरे शेव वगैरे केलं प्रॉपरली. आता सो आणि आता चाललोय क्रिकेट खेळायला. ठीक आहे. सो मी तुम्हाला तेच दाखवलं वगैरे क्रिकेट वगैरे. आणि म्हणजे टफ वगैरे नाही नॉर्मल आमच्या समोर प्लेस आहे, ओपन प्लेस. सो आम्ही खेळतो. ठीक आहे. सो आपण बघूया काय काय भेटतं ते बघायला. बघू आता खाली कोण कोण आलेलं दिसतंय आपल्याला. इथं दिसली मला अभिषेक विचार आहे. अभि असेल मे बी. अपी असेल मे बी. सो आहे अभिषेक विचारे आहे. आपण गँग येते सगळे फोन वगैरे लावत आहेत. सो आता बघू अजून कोण कोण आपल्याला बघायला भेटेल वगैरे. ठीक आहे. पोरं आता जमतील मग सगळे एकत्र आल्यानंतर फक्त आपण तुम्हाला मी दाखवेल वगैरे प्रॉपरली सगळ्या गोष्टी नवीन नवीन. ठीक आहे. आता अभिषेक विचार यांनी लावलाय तेजस काटकरला फोन. तेजस काट्या काय बोलशील अभि? काय आज क्रिकेट बीट खेळायचं मूड वाटत नाही वाटतं पर्यंत. फोन येतच नाही खाली सगळे आउट आलते गेले यार. आणि इन टाकले ग्रुपला ते लोक सुद्धा नाही. लक्षात आला एक मेंबर आलाय. याने ऍक्च्युली ग्रुपच्या पोल मध्ये आउट टाकलेला बट हा आलाय. आता इथे सारंग आलाय. कांता आलाय शेवटी. क्रांतिक नायक आमचे प्रौढ खिलाडू आहेत ते. आता 2 वर्षांनी रिटायरमेंट घेणार आहे आमचे. कांता बॅट तर आली आपली. बॉल कुठे? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. आलेत भाई. बॉल पण आलेत आपले. बॅट्स पण आहे. आता हळूहळू पोरं जमताय एक एक करून. आता अभिषेक विचार आहे ना ट्राय करताय बॉलिंगचं. बॉलिंग शिकायची अभि तुला? आता ट्रायल चालू आहे सध्या. मॅच चालू व्हायची आधी. मॅच म्हणजे आमची अशी प्रोफेशनल नसते. ठीक आहे मन खेळतो आम्ही बऱ्यापैकी. बघितलं ही इथून आमची सुरुवात आहे गाईस. निष्क आला दुसरी बॅट घेऊन. आमचा नवीन फिल्डर. हे थांब 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 इकडेच तनिष. मच्छीला मोड नाही मराठीला तोड नाही. राडा राडा.
आता रुद्र पण आलाय आणि हा इथे आलाय अथर्व. रोडगे द बॉय, रोडगे द बॉय. सो आता आम्ही टॉस वगैरे वाटतोय आणि थोडेफार लोक जमलेत, तर त्या हिशोबाने आम्ही आता क्रिकेटला स्टार्ट करतोय. वॉर्मअप वगैरे आलाय सगळ्यांचं, टाइमपास वगैरे बॉल आम्ही ट्रायल बॉल वगैरे खेळून झाले. सो आता आम्ही बघतो. ठीक आहे, काय घालून आलाय तो? गौरव नाईक आगमन झाले. गौरव नाईक, गौरव द बॉय. गाईज आता एक टीम वगैरे पाडून झाली आहे. मी आणि अभिषेक विचारे आम्ही एका टीम मध्ये आलोय पहिल्यांदा इतक्या दिवसातून, कारण की नाही तर मी गौरव नाईक म्हणजे बंधूच्या टीमला होतो. आता अभिषेक विचारे. सो गाईज आता बॉलिंगची टाइम आहे आणि गौरव नाईक उतरलाय स्ट्राईकला. सो आता आमची बॉलिंग आहे. बॉलिंग झाल्यानंतर ओव्हर वगैरे आहे. आता बघू काय आहे त्या विषय. ठीक आहे, आता बघू. हा नॉन स्ट्राईकला दिस साईड. ओ गाईज पहिला याच्यावर 6 झालाय ऍक्च्युली. एक बॉल 7. बॉल आहे गाईज, आता लास्ट बॉल आहे. सो आता लास्ट बॉल पण ट्राय करतोय. ओ माय गॉड, 6. ओव्हरला 26 दिलेत गाईज मी. ओव्हरला 26 गाईज. तुम्हाला मी आता ना एक बॉलिंग दाखवतो, वेगळ्या प्रकारची बॉलिंग घेते. ठीक आहे, फुल म्हणजे गुजराती स्टाईल बॉलिंग आहे, फुल गरबा बिरबा खेळताना. सो आता बघा तुम्ही माझ्या बघा, हे बघा. पहिलीच म्हणजे एकदम फालतू मध्ये हारलो आणि हा कॅप्टन होता आमचा. अरे डिक्लेअर केली मी. सिरियसनेस नाहीये. ही मॅच जरा सिरियसली मला नाही वाटत की दुसरी पण होईल, पण ठीक आहे, झाली पाहिजे. ठीक आहे बाई. तिथे आता ना वरती टेरेसवर बॉल टाकला आणि आमच्याकडे नियम आहे, जर बॉल जो बॉलर असतो ना तो टाकतो ना, तोच जातो बॉल आणायला वरती मारायला. आणि गौरव नाईक याने बॉल मारला डायरेक्ट गच्चीवर. ते बघू शकतात, मोठा 6 मारला आणि बॉलरला पाठवलंय बॉल आणायला. थोडं आमच्या काट्याने कॅमेरा ऑन केल्या कॅच पकडली भाई. साधं कामच नाही. हे किती आले ओव्हरला अभि या मॅचला? 59. बाय 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 बाय. 59. आम्ही परत तिसरी मॅच पण आम्ही हारलोय, पण ठीक आहे, तिसरी मॅच आम्ही 2 रनांनी हारलोय फक्त. ठीक आहे, इट्स ओके. हार के बाद जीत है, जीत के बाद ही हार है. ठीक आहे. क्रिकेट वगैरे खेळून आलो मी. आम्ही क्रिकेट खेळल्यानंतर चहा वगैरे प्यायला गेलेलो. मी चहा पित नाही, मी कॉफी पिलेली, बाकी सगळ्यांनी चहा वगैरे पिली. सो त्यानंतर मी आता आलो घरी. आता आल्यानंतर थोडंसं आता फ्रेश वगैरे होतो आणि ब्लॉगला एंड करतो. सो कालचा आणि आजचा दिवस तुम्ही बघितला असेल. काल लेट आलो घरी, म्हणून त्यामुळे ॲक्च्युली मला ब्लॉग एंड करता नव्हता आला. आणि तो सकाळी पण मी नंतर मग उठलो, लेट उठलो आणि त्यानंतर मग कामं वगैरे हे ते होते. सुट्टीचा दिवस होता सो, आणि क्रिकेट खेळलो होतो ते तुम्ही बघितलं. सो हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडला असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर टिक करा. बाय बाय.